नॅशनल इन्कम कशाला म्हटलं जातं? राष्ट्रीय उत्पन्न. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा शब्द जो आहे पहिला, इन्कम कशाला म्हटलं जातं? आता इन्कमलाच आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो उत्पन्न. आता उत्पन्नाचे दोन प्रकार देण्यात आलेले आहेत. पहिला जो प्रकार आहे तो घटक उत्पन्न आणि दुसरा जो प्रकार आहे तो गैर घटक उत्पन्न. गैर घटक उत्पन्न. आता घटक आणि गैर घटक उत्पन्नामध्ये फरक काय आहे बघा. साधा सिंपल डिफरन्स आहे, जास्त असं मोठं रॉकेट सायन्स नाही येते, की ज्याचं उत्पन्न एका घटकापासून मिळतं, की जो घटक गुंतलेला आहे त्याला घटक उत्पन्न म्हटलं जातं. उदाहरणार्थ जमीन. माझी जमीन गुंतलेली असेल, ओके, म्हणजे लँडच्या मार्फत मला उत्पन्न भेटत आहे. एखादा शेतमजूर शेती करत आहे, शेती करत असताना त्याची जमीन गुंतलेली आहे आणि जमिनीच्या मार्फत त्या शेतकऱ्याला उत्पन्न भेटतंय, म्हणजे हे घटक उत्पन्नाचा भाग झाला. तसंच एखादा उद्योगपती असेल, त्या उद्योगपतीची मशीन म्हणजेच एक प्रकारचं भांडवल गुंतलेलं आहे. या भांडवलाच्या मार्फत त्या उद्योगपतीला फायदा होतोय, म्हणजे भांडवल म्हणजेच एक प्रकारचा घटक झालं आणि त्या घटकाच्या मार्फत त्या उद्योगपतीला उत्पन्न भेटत आहे. लक्षात येते ना तुमच्या? असे जे काही गुंतलेले मुद्दे आहेत, गुंतलेले जे काही घटक असतील त्यांच्यापासून जे उत्पन्न भेटत आहे त्याला घटक उत्पन्न म्हणतात. सिंपल भाषा आहे, याच्यामध्ये कोणतंही रॉकेट सायन्स नाहीये. आणि गैर घटक उत्पन्न कशाला म्हटलं जातं? की कोणताच घटक गुंतलेला नसतो तरीही उत्पन्न भेटत असतं. उदाहरणार्थ आपण म्हणू देणग्या. आता देणग्यांच्या बाबतीमध्ये कोणता घटक गुंतलेला आहे का? नाहीये, तरीही काय भेटत असतं? तर उत्पन्न भेटत असतं. त्याला गैर घटक उत्पन्न असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि भारतामध्ये जे काही उत्पन्न मोजलं जातं, राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ना, नॅशनल इन्कम जो मोजला जातो, तो नॅशनल इन्कम हा घटक उत्पन्नाच्या आधारावरती मोजला जातो. लक्षात घ्या, घटक उत्पन्नाच्या आधारावरती राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं, नॅशनल इन्कम मोजला जातो. गैर घटक उत्पन्नाच्या आधारावरती भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जात नाही. आणि हा पहिला क्वेश्चन तयार होऊ शकतो परीक्षेच्या बाबतीमध्ये. सो हे माहिती असणं तुम्हाला काय गरजेचं आहे. म्हणजे पहिला मुद्दा कळला, राष्ट्रीय इन्कम कशाला म्हटलं जातं, राष्ट्रीय उत्पन्न कशाला मोजलं जातं. आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये थोडा इतिहास आहे बघा. 1867-68 मध्ये दादाभाई नौरोजी यांच्या मार्फत काय करण्यात आलं होतं, तर देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी. पण भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर 1947च्या अगोदर ज्या व्यक्तींनी राष्ट्रीय उत्पन्न त्याचबरोबर दरडोई उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्यामध्ये एक प्रकारे ॲक्युरेसी नव्हती असं म्हटलेलं आहे बऱ्याच पुस्तकांच्या मध्ये. सो यांच्या उत्पन्नाची आकडेवारी महत्वाची नाहीये, पण कोणी अशा प्रकारचे उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला होता त्या व्यक्ती तरी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे पहिली व्यक्ती तर आपल्याला माहीतच पाहिजे की दादाभाई नौरोजी यांनी मोजण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांनी असं सांगितलं 1967-68 मध्ये देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे 340 कोटी आहे असं बोलले होते ते. आणि दरडोई उत्पन्न जे आहे ते दरडोई उत्पन्न किती आहे असे बोलले होते, तर दरडोई उत्पन्न 20 रुपये आहे. वार्षिक किती आहे तर 20 रुपये असं त्यांच्या मार्फत सांगण्यात आलेलं होतं दादाभाई नौरोजी यांच्या मार्फत. आता दुसरी सर्वात महत्वाची व्यक्ती जी आहे तर डॉक्टर V.K.R.V. राव. आता डॉक्टर V.K.R.V. राव यांना काय म्हटलं जातं तर राष्ट्रीय उत्पन्न, फादर ऑफ नॅशनल इन्कम अकाउंटिंग म्हटलं जातं. फादर ऑफ नॅशनल इन्कम अकाउंटिंग बोललं जातं. कोणाला तर डॉक्टर V.K.R.V. राव, की ज्यांनी 1925 साली बघा देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं, त्याचबरोबर दरडोई उत्पन्न पण मोजलं होतं. आता यांच्या आकडेवारीमध्ये थोडी गफलत आहे. काही पुस्तकामध्ये 76 रुपये दिले, काही पुस्तकामध्ये 78 रुपये दिलेलं आहे. बट पुन्हा एकदा तेच सांगतोय की आकडेवारी जी आहे ते आकडेवारी इथून खायचे जे असतील किंवा याच्यामध्ये पण जे अर्थशास्त्रज्ञ म्हणून आपण की ज्यांच्या मार्फत राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात आलं, फिंडले सिरास असतील, वाडिया जोशी असतील, तर यांच्या मार्फत राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात आलेलं आहे. फक्त व्यक्तींची नावं महत्वाची आहेत आणि त्याच्यामधल्या या दोन व्यक्ती महत्वाच्या आहेत. एक दादाभाई नौरोजी असतील आणि डॉक्टर V.K.R.V. राव असतील. ठीक आहे. डॉक्टर V.K.R.V. राव यांच्यावरती प्रश्न विचारलेला आहे, कारण फादर ऑफ नॅशनल इन्कम अकाउंटिंग कोणाला बोललं जातं तर डॉक्टर V.K.R.V. राव यांना बोललं जातं. आता नेक्स्ट मुद्दा जो आहे तो नेक्स्ट मुद्दा आपण बघणार आहोत की
राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये एक जे कसं मोजलं जातं उत्पन्न काय आहे ते बघितलं. आणि याच्यामध्ये आता येते एक कॉन्सेप्ट ऑफ व्हॅल्यू ॲडिशन कशाला म्हटलं जातं, मूल्यवर्धित वस्तू कशाला म्हटलं जातं किंवा मूल्यवर्धन कशाला म्हटलं जातं. मराठीमध्ये मूल्यवर्धित म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये म्हटलं जातं व्हॅल्यू ॲडिशन. व्हॅल्यू ॲडिशन जे आहे एक कॉन्सेप्ट मी म्हणेल, कॉन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचं आहे. कॉन्सेप्ट ऑफ व्हॅल्यू ॲडिशन कशाला म्हटलं जातं. मी इथं एक वस्तू उदाहरणार्थ गहू घेईल मी, तर शेतकऱ्याच्याकडून गहू एका पीठ गिरणीच्या मालकाने खरेदी केला. किती रुपयाला खरेदी केला, तर तो 10,000 रुपयाला खरेदी केला. एक उदाहरण घेऊ. आणि त्या गव्हाचं काय केलं, त्या पीठ गिरणी मालकाने पीठ तयार केलं. पीठ तयार करून त्याने ते बेकरीवाल्याला विकलं. किती रुपयाला विकलं त्याने, तर 12,000 रुपयाला बेकरीवाल्याला ते पीठ विकलं. बेकरीवाल्याने काय केलं, बेकरीचे प्रोडक्ट तयार केले आणि ते बेकरीचं जे स्टोअर आहे त्या बेकरी स्टोअरवाल्याला काय केलं, ते बेकरीचे प्रोडक्ट विकले. किती रुपयाला विकले, तर आपण धरू 15,000 रुपयाला बेकरीचे प्रोडक्ट बेकरी स्टोअरमध्ये त्यांच्या मार्फत विकण्यात आले. आणि बेकरीच्या स्टोअरच्या मार्फत ते जे काही प्रोडक्ट असेल ते कस्टमरपर्यंत म्हणजेच ग्राहकापर्यंत पोहोचवलं. तर ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी किती, 20,000 रुपयेपर्यंत त्यांनी ग्राहकापर्यंत पोहोचवलं. इथं तुमच्या लक्षात येतंय का, गहू कुणाकडून घेतला, शेतकऱ्याच्याकडून घेतला पीठ मालकाने. त्या गव्हाचं पीठ तयार केलं आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू किती ॲड केली, तर 2,000 रुपये व्हॅल्यू ॲड करून बेकरीवाल्याला विकलं. बेकरीवाल्याने त्याचे बेकरीचे प्रोडक्ट तयार केले आणि त्याच्यामध्ये किती व्हॅल्यू ॲड केली, तर 3,000 रुपये व्हॅल्यू ॲड केली आणि बेकरी स्टोअरवाल्याला विकलं. आणि बेकरी स्टोअरवाल्याने काय केलं, त्याच्यामध्ये 5,000 रुपयाची व्हॅल्यू ॲडिशन केली आणि ग्राहकापर्यंत ते पोहोचवलं. आता इथं जे दिलेले, इथं बघा मी 2,000 रुपये, इथे 3,000 रुपये आणि इथं 5,000 रुपये जे आहेत यांना एकत्रित केल्यानंतर किती येते बघा, 2,000 प्लस 3,000 प्लस 5,000 यांना एकत्रित केल्यानंतर किती अमाऊंट येते, तर 10,000 रुपये येत्या. 10,000 रुपये म्हणजे 10,000 रुपयेच्या गव्हावरती व्हॅल्यू किती ॲड झालेली आहे, व्हॅल्यू ॲड 10,000 रुपये व्हॅल्यू ॲड झालेली आहे. आणि ही जी काय ॲड झालेली व्हॅल्यू आहे याला काय म्हटलं जातं, तर GVA, थोडक्यात ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन बोललं जातं. ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन किती, 10,000 रुपये आहे. आता तेच जर आपण ग्रॉस व्हॅल्यू आउटपुट विचारात घेतली, तर ग्रॉस व्हॅल्यू आउटपुट म्हणजे सर्व म्हणजे कोणतं, तर एक म्हणजे 10,000 रुपयाचा गहू विचारात घेतला प्लस जे काही GVA जो आहे, इतर जे 2,000 3,000 5,000 ॲड झाले ते केले, तर टोटल किती झाले, तर 20,000 रुपये झालं. ग्रॉस व्हॅल्यू आउटपुट म्हणजे GVO मध्ये सर्वच्या सर्व त्या वस्तूची मूळ किंमत आणि त्याच्यामध्ये समावेश केलेले जे मूल्यवर्धन आहे ते विचारात घेतलं जातं. तर GVA मध्ये कोणतं घेतलं जातं, फक्त त्या वस्तूची किंमत जी आहे त्या वस्तूच्या किमतीमध्ये समावेश झालेले जे व्हॅल्यू ॲडिशन जे आहे 2,000 3,000 आणि 5,000 विचारात घेतले जातात. आणि यालाच काय म्हटलेलं आहे, तर व्हॅल्यू ॲडिशन म्हटलेलं आहे. लक्षात आलं का तुमच्या, बघा की GVO मध्ये सर्व विचारात घेतलं जातं. 20,000 रुपयाच्या 20,000 रुपये विचारात घेतले, पण GVA मध्ये ॲडिशन झालेलीच फक्त काय घेण्यात आलेलं, तर विचारात घेण्यात आलेलं आहे. आणि ही व्हॅल्यू ॲडिशनची काय आहे, तर कॉन्सेप्ट आहे. आणि ही कॉन्सेप्ट जी आहे तर ती खूप महत्त्वाची आहे, कारण याच्यावरती पण प्रश्न तयार होऊ शकतो भविष्यामध्ये. ठीक आहे, चला आपण नेक्स्ट कॉन्सेप्ट काय आहे ती बघू. आता ग्रॉस आणि नेट मधला फरक काय असतो ते बघणार आहोत आपण. सेकंड कॉन्सेप्ट मी म्हणेल इथं, ग्रॉस आणि नेट. मराठीमध्ये म्हटलं जातं ग्रॉसला स्थूल आणि नेटला म्हटलं जातं निव्वळ. याच्यामधला फरक काय आहे बघा. आता एक ग्रॉसच्या बाबतीमध्ये मी सांगेल, ग्रॉस स्थूल. एक नवीन मी मोबाईल घेतला किंवा मोबाईलपेक्षा आपण एक मशीनचं उदाहरण घेऊ की एक मी CNC मशीन घेतलेली आहे नवीन. त्या CNC नवीन मशीनची किंमत किती आहे, तर 5 लाख रुपये आहेत. किती आहे, 5 लाख रुपीज आहे. आता ही CNC मशीन मी 10 वर्ष वापरली, 10 इयर्स तिचा काय केला मी वापरली. पण ही वापरल्यानंतर या मशीनचा पहिल्या दिवशीचा जो परफॉर्मन्स आहे,
पहिल्या दिवशी जी या मशीनच्या मार्फत जे मी जॉब तयार केलेले आहेत ते 10व्या वर्षी असणार आहेत का तेवढा परफॉर्मन्स नसणार आहे, कारण मशीनच्या पार्टमध्ये झीज झालेली असणार आहे ना. मग ही जी काही झीज झालेली आहे, आता ही जी झीज वजा केल्यानंतर या ग्रॉसमधून आपल्याला निव्वळ भेटतं. म्हणजेच नवीन मशीनची जी किंमत आहे किंवा नवीन मशीनच्या मार्फत जे उत्पन्न भेटतं त्यावेळेला तिथं ग्रॉस हा शब्द वापरला जातो, स्थूल हा शब्द वापरला जातो. पण समजा ती वस्तू मी काही कार्यकाळ वापरल्यानंतर त्याच्यामध्ये होणारा जी झीज आहे की त्याला एक घसारा शब्द वापरलेला आहे, डिप्रेशिएशन असं म्हणलेलं आहे, तो वजा केल्यास आपल्याला नेट अशा पद्धतीचे त्या वेळच्या मशीनच्या प्रोडक्शनची एक किंमत भेटणार आहे. याच्यातून एक फॉर्म्युला आपल्याला तयार काय होतोय बघा, की ग्रॉस, या ग्रॉसमधून किंवा आपण याला मराठीत म्हणणार आहे स्थूल, या स्थूलमधून जर आपण घसारा वजा केला, घसारा, तर त्याच्यातून जी व्हॅल्यू येणार आहे त्याला निव्वळ, किंवा त्याला आपण मराठीत काय म्हणणार, मराठीमध्ये निव्वळ म्हणणार आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं नेट. याच्यातून आपल्याला समजलं नेट इज इक्वल टू ग्रॉस मायनस घसारा. घसारा म्हणजेच काय, डिप्रेशिएशन असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, डिप्रेशिएशन असं म्हणण्यात आलेलं आहे. याच्यातून नेट पाहायला भेटतं. म्हणजे आपल्याला जर 10 वर्षाला त्या मशीनच्या मार्फत जे प्रोडक्शन होत आहे ते प्रोडक्शन जर काढायचं असेल तर 10 वर्षामध्ये मशीनमध्ये झालेला जो घसारा आहे तो वजा केला ग्रॉसमधून, तर आपल्याला त्याच्यातून नेट भेटणार आहे. ही सर्वात महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे बघा, ग्रॉस आणि नेट कशाला म्हटलं जातं. म्हणजे आता तुम्हाला साध्या सिंपल भाषेमध्ये म्हटलं की आत्ता महत्त्वाचं बघा सांगतो मी, की आत्ता मी नवीन मोबाईल घेतला तर त्या मोबाईलची किंमत जर 11,000 रुपये असेल, 11,000 रुपये असेल आणि तो मोबाईल मी 3 वर्ष वापरल्यानंतर त्या मोबाईलची किंमत किती झाली तर 5,000 रुपये झाली असेल, तर ह्या मोबाईलची व्हॅल्यू जी कमी झालेली आहे कारण त्याच्यामध्ये जे पार्ट्स वगैरे असतील त्याच्यामध्ये डिप्रेशिएशन झालं असेल, आणि हे डिप्रेशिएशन जर वजा केलं, या 11,000 मधून 5,000 वजा केलं तर किती राहिले, 6,000 रुपये जे आहेत. या 6,000 रुपयालाच आपण नेट म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत तर नेट म्हणणार आहोत. सिंपल भाषेमध्ये आहे. ग्रॉस आणि नेट मधला फरक काय तो आपल्याला समजला. नेक्स्ट आपण बघणार आहोत की मार्केट प्राइस. मार्केट प्राइस आणि फॅक्टर कॉस्ट कशाला म्हटलं जातं. फॅक्टर कॉस्ट अँड मार्केट प्राइस, मराठीमध्ये याला म्हटलं जातं बाजारी किंमत, आणि इथं म्हटलं जातं घटक किंमत. बाजारी आणि घटक किंमत असं म्हटलं जातं. सिंपल आहे. याच्यामध्ये काय पुन्हा एकदा रॉकेट सायन्स नाहीये. ही एक कंपनी आपण विचारात घेतली. कंपनीने काय केली, आपण कुठली कंपनी घेऊ, ॲटोची कंपनी आहे, ॲटो मोबाईल कंपनी आहे. यांच्या मार्फत एक 4 चाकी गाडी तयार करण्यात आली, 4 व्हीलर गाडी तयार करण्यात आली, आणि 4 व्हीलर गाडी कंपनीतून डायरेक्टली बाहेर काढली. आता बाहेर काढल्यानंतर याच्यावरती कोणत्याही प्रकारचा टॅक्स ॲड झालेला नाहीये, कोणत्याही प्रकारचा टॅक्स वगैरे ॲड झालेला नाहीये. फक्त या कंपनीतून बाहेर आलेल्या गाडीची किंमत जी आहे ही किंमत कशी ठरवली जाणार आहे, एक म्हणजे ही गाडी तयार करण्यासाठी वापरलेलं रॉ मटेरियल, मी म्हणेल रॉ मटेरियल विचारात घेतलं, प्लस याच्यासाठी जे कामगार वगैरे आहेत त्या कामगारांचा लेबरची कॉस्ट विचारात घेतली, प्लस याच्यामध्ये तो जो काही कंपनीचा मालक आहे त्या कंपनीच्या मालकाचा प्रॉफिट ॲड केला. एवढंच. हे एकत्रित करून या गाडीची किंमत कंपनीच्या गेटच्या बाहेर 5 लाख आहे. आपण विचारात घेऊ किती लाख, 5 लाख आहे. आणि जी 5 लाख या कंपनीच्या गाडीची किंमत गेटच्या बाहेर काढल्यानंतर आहे त्याला म्हटलं जातं घटक किंमत. त्याला काय म्हटलं जातं तर घटक किंमत असं म्हटलं जातं. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या की याच्यामध्ये कोणतं पुन्हा रॉकेट सायन्स आहे का. या फॅक्टरीतून बाहेर पडलेल्या या 4 चाकी गाडीची किंमत जी आहे त्या किमतीमध्ये एक रॉ मटेरियल, लेबर कॉस्ट, प्रॉफिट वगैरे ॲड करून जी किंमत येते त्याला घटक किंमत म्हटलं जातं. आता बाजारामध्ये ती आल्यानंतर त्याची बाजारी किंमत होते. आता बाजारामध्ये आल्यानंतर काय काय ॲड होतं बघा, या घटक किमतीमध्ये टॅक्स ॲड होतात. आता टॅक्स वेगवेगळे टॅक्स असतील, त्याचबरोबर आपण म्हणू की RTOचे चार्जेस वगैरे ॲड होतात.
तर हे ॲड केलं. मग रोड प्राईस म्हणतो ना आपण, त्या गाडीची रोड प्राईस, ही गाडीची रोड प्राईस जी असेल त्याचबरोबर मार्केटमध्ये त्या गाडीची जर मागणी जास्त असेल तर त्याच्यामध्ये मार्केटमध्ये असणार डीलर वगैरे असेल तर त्यांचे प्रॉफिट वगैरे इतर असतील, इतर चार्जेस ॲड केले जातात. एक उदाहरण देतो मी एक गाडीच्या बाबतीमध्ये. इतर कोणतीही वस्तू आपण घेऊ शकतो, तिथं जनरली जे काय ॲड होतात त्याला टॅक्सेस फक्त म्हटलेलं आहे. म्हणजे घटक किमतीमध्ये टॅक्स ॲड केले आणि त्याचबरोबर समजा सरकारनं जर त्या वस्तूवरती जर सबसिडी दिली असेल तर त्याच्यामधून सबसिडी वजा केली. सबसिडी याचा अर्थ काय म्हणतो आपण, याला सबसिडीला म्हटलं जातं अनुदान, मराठीमध्ये काय म्हटलं, अनुदान म्हटलं जातं. तर ही सबसिडी वजा केली, त्याच्यातून जी राहणारी किंमत असणार आहे त्याला मार्केट प्राइस म्हटलं जातं. याच्यातून बघा फायनली आपल्याला काही फॉर्म्युला कळला की मार्केट प्राइस किंवा बाजारी किंमत, ही बाजारी किंमत कशाला म्हटली जाते तर एक फॅक्टर कॉस्ट विचारात घेतली जाते. या फॅक्टर कॉस्टमध्ये काय ॲड केले जातात तर फॅक्टर कॉस्टमध्ये टॅक्सेस ॲड केले जातात आणि त्याच्यातून सबसिडी जी आहे ही सबसिडी वजा केली जाते. त्याच्यातून जी येणारी किंमत असते त्या किंमतीला बाजारी किंमत किंवा मार्केट प्राइस असं म्हणतात. आणि शॉर्ट फॉर्ममध्ये कसं लिहितात मग, मार्केट प्राइस इज इक्वल टू फॅक्टर कॉस्ट प्लस इनडायरेक्ट टॅक्सेस मायनस सबसिडी. हा एक तुमच्यापर्यंत आलेला फर्स्ट फॉर्म्युला आहे आणि हाच फॉर्म्युला शेवटपर्यंत वापरलेला आहे. फक्त या फॉर्म्युलेच्या सुरुवातीला GDP मार्केट प्राइस, GDP फॅक्टर कॉस्ट असेच शब्द वापरलेले आहेत. पण तुम्हाला मार्केट प्राइस आणि फॅक्टर कॉस्ट आहे ते समजलंच काय आहे ते. आता याच्यातून तुम्ही फॅक्टर कॉस्ट किंवा इथं घटक किंमत आहे ते ऑटोमॅटिक काढू शकता. कशी काढू शकता तर फॅक्टर कॉस्ट आहे इथंच ठेवायचं आणि हे जे इकडे घ्यायचे या बरोबर चिन्हाचे इकडे आणायचे. म्हणजे फायनली कसं होईल बघा, इथं लिहितो मी फॅक्टर कॉस्ट किंवा घटक किंमत इज इक्वल टू काय येणार आहे, मार्केट प्राइस तर आहे तशीच आहे, त्याच्यातून काय वजा होणार आहे तर वजा होणार आहेत टॅक्सेस आणि ॲड काय होणार आहे तर सबसिडी. आणि त्याच्यातून जी व्हॅल्यू येणार आहे त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणणार आहे तर फॅक्टर कॉस्ट म्हणणार आहे. ठीक आहे, अशा सिंपल पद्धतीने आपल्याला फॅक्टर कॉस्ट आणि मार्केट प्राइस काय आहे, MP मार्केट प्राइस आणि फॅक्टर कॉस्ट आहे काही ती समजलेली आहे. आता यालाच फक्त काय केलेलं आहे पुन्हा तेच सांगतोय की GDP मार्केट प्राइस कॉन्सेप्ट मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. GDP फॅक्टर कॉस्ट कॉन्सेप्ट मध्ये काय केलेलं आहे एक्सप्लेन केलेलं आहे. आणि हे एक्सप्लेनेशन GDP मार्केट प्राइस, GDP फॅक्टर कॉस्ट, त्याच्यानंतर NDP मार्केट प्राइस, NDP फॅक्टर कॉस्ट, त्याच्यानंतर NNP मार्केट प्राइस, NNP फॅक्टर कॉस्ट. ठीक आहे, ह्या ज्या कॉन्सेप्ट ज्या आहेत ना सर्व या कॉन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. पण इथंपर्यंत तरी व्यवस्थित समजलंय का बघा. आणि जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा लेक्चर रिपीट करा जेणेकरून मी सर्वच्या सर्व पण आत्ता लेक्चर कंटिन्यूअस करू शकतो. पण थोडं झाल्यामुळे कॉन्सेप्ट लक्षात येईल. राहिलेला भाग जो आहे तो पण नेक्स्ट लेक्चरला बघल्यानंतर थोडं परफेक्टली लक्षात राहील कारण त्यावेळेला पण मी थोडी रिव्हिजन करणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने काय तर हे महत्त्वाचे टॉपिक, महत्त्वाचे मुद्दे आहेत. राहिलेले मुद्दे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू की जे मी इथं दिलेले आहेत ते. मी इथं थांबतो. व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा, चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.